धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा किता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपांदे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणं रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये विठाला विठाला धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा साठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्या हिताच्या ठिकाणी जागर राहणाऱ्याच्या जीवनात काय फळ मिळतं याचं गोड वर्णन करणारा अभंग आहे विठाला विठाला आपण या अभंगाचं गोड असं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या दगडी शहाजनपूर नावाच्या गावी गेल्या 10 वर्षापासून श्रीमान शिवाजीराव गोविंदराव चव्हाण संस्थापक सचिव
राजे संभाजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दगडी शहाजानपूर संचलित रखुमाई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय पांगरे रोड बीड तालुका जिल्हा बीड, रखुमाई गोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि मतिमंद निवासी विद्यालय अहमदनगर चास पुणे महामार्ग अहमदनगर अहिल्यानगर या तीनही शाळेचे संस्थापक सचिव असणारे शिवाजीरावजी चव्हाण यांच्या आई आणि वडिलांचा हा दोघांचा मिळून केलेला पुण्यस्मरणार्थ सोहळा गोविंद पंत म्हणजे गोविंदराव स्वर्गीय गोविंदराव रखुमाबाई यांच्या स्मरणार्थ अक्षय तृतीयेच्या पावन पर्व काळामध्ये गेल्या 10 वर्षापासून त्यांचे हे चिरंजीव शिवाजीराव आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आईचं पुण्यस्मरण साजरं करतात, त्यांची कृतज्ञता प्रगट करतात। अतिशय गरिबीत जीवन जगलेला हा शिवाजीराव आहे, आपल्या गावानं ते पाहिलेलं आहे। साध्या कुटुंबामध्ये साध्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेला हा व्यक्ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगता जगता खायला भाकरी नसलेला, घरामध्ये जीवन नसलेला एक शिवाजीराव, जसं शिवरायांनी सगळ्या मावळ्यांना एकत्रित करून सगळ्यांना भरभरून दिलं, तसं हा शिवाजीराव आपल्या गावातून स्वतःच्या पोटाची व्यवस्था नसलेला पण 100 लोकांची सध्या व्यवस्था करणारा हा शिवाजीराव झाला। आणि अशा शिवाजीरावांना जन्म देणारी ही धन्य माता पिता, अशा माता पित्यांच्या कृपेतून त्यांनी वडिलांचं नाव आईचं नाव संस्थेला दिलेलं आहे आणि आपल्या आई वडिलांच्या उपकारातून कृतज्ञतेतून आपलं जीवन घडलं। आज जरी आपली शाळा असेल, आज आपल्या हाताखाली माणसं असतील, नोकरीला लोक असतील, तरी त्या समस्त लोकांवरती माझ्यावरती आमच्या आईवडिलांची कृपा आहे असं कृतज्ञता भाव समापन्न करण्याचा सुयोग त्यांच्या जीवनामध्ये आहे। आणि म्हणून अगदी 10 वर्षापासून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये जन्म गावाला न विसरता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असे, जन्म देणारी माता आणि जन्म देणारी भूमी स्वर्गापेक्षा सुंदर असते। बरं, स्वर्ग किती सुंदर आहे तर आपल्या आईपेक्षा सुंदर, आई तिच्यापेक्षा सुंदर आहे। स्वर्ग किती सुंदर आहे तर आपल्या जन्मभूमीपेक्षा सुंदर नाही, स्वर्गापेक्षाही सुंदर जन्म देणारी माता, जन्म देणारी भूमी सांगितली। आईचाही सोहळा वडिलांचाही सोहळा आपल्या जन्मभूमीमध्ये व्हावा एक उद्दिष्ट मनामध्ये ठेवून 10 वर्षापासून शिवाजीराव चव्हाण आपल्या आईवडिलांच्या नावानं हा कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आईवडिलांची आठवण काढण्यासाठी त्यांनी दिलेले संस्कार, त्यांची गरिबी, त्यांनी जगलेलं जीवन आणि गावाच्या समोर एक नवा आदर्श ठेवण्याचं काम शिवाजीरावांच्या माध्यमातून होतंय। आणि या चव्हाण परिवाराच्या माध्यमातून शिवाजीरावांची आमची लाडकी जावई आमचे नितीन महाराज लष्करे यांच्या माध्यमातून, खरं तर गवळी पोखरी त्यांचं गाव आहे, त्यांच्या माध्यमातून आमचे गोविंद महाराज शिंदे युवा कीर्तनकार यांच्या माध्यमातून एक 7-8 महिन्यापूर्वीची तारीख मला देऊन दिली आणि त्या दृष्टीनं आज आपल्या दगडी शहाजानपूरमध्ये येण्याचा योग आहे। अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। जालना जिल्ह्यातली ही सगळी गुणीजन मंडळी, त्यामध्ये संगीत विशारद भजन सम्राट आमचे तुळशीराम महाराज दाभाडे ज्यांनी प्रथम चाल गायली, भजन केलं, आपल्याकडं 1-1.5 तास भजन केलं, अभंग गवळणी छान प्रकारानं या आईवडिलांना श्रद्धांजली मिळण्यासाठी समर्पित केल्या। असे आमचे तुळशीराम महाराज दाभाडे गुरुजी, त्यांना माझं वंदन। संगीत विशारद आहेत, भजन सम्राट आहेत, हजारो विद्यार्थी जालना जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे शिक्षण घेतात। तुळशीराम महाराजांना वंदन। त्यांच्या शेजारी युवा कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे काका महाराज खैरे, खरं तर ते गायक नाहीत, कीर्तनकार आहे, पण तरीसुद्धा मोठ्या मनानं गोविंद महाराजांच्या नितीन महाराजांच्या प्रेमाखातीर आपल्या गावाला उपस्थित राहिले। काका महाराजांना वंदन। पांडुरंग महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन। नितीन महाराजांना वंदन। हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आहेत, त्यांना वंदन। ही संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ सगळी साधक टाळकरी मंडळी, या छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांना वंदन। कोणही मृदंगाचार्य गणेश महाराज छान वाजवतात, लग्गीचा बाज आहे। आणि दुसरे माऊली महाराज बांबरगे, काय छान हात आहे महाराज, काय स्पीड आहे, मेट्रो ट्रेनची स्पीड कमी पडेल एवढी स्पीड आहे गाड्याच्या हाताला, बरं काय, वा, एवढी स्पीड मी पहिल्यांदा पाहिली पाकवाजामध्ये, बरं का, वा, छान स्पीड आहे। माऊली महाराजांची लग्गी फार भारी वाजवतात। माऊली महाराज गणेश महाराज दोघांनाही वंदन। त्याचबरोबरीनं
वारकरी शिक्षण संस्था ज्यांची अंबड आणि आपल्या जालना रोडला मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये 100-200 विद्यार्थी शिक्षण घेतात अशांचे बळीराम दादा महाराज गवारे मोठे मृदंगाचार्य आहेत, फार गोड वाजवतात. नंतर अर्ध्यातून आपण त्यांना वाजवायला लावू. बळीराम दादा गवारे महाराज त्यांची मोठी संस्था आहे, विद्यार्थी आहेत. आत्ताच इंदोरीकर बाबांच्या कार्यक्रमानं त्यांना वर्धापन दिन साजरा केला. सगळी महाराज मंडळी ही प्रेमाची आहेत व महाराष्ट्रातली दिग्गज कलाकार आहेत. या सगळ्या दिग्गज कलावंतांना गुणीजनांना महाराज मंडळीला साष्टांग प्रणिपात. दुसरे एक महाराज बसलेले आहेत त्यांनाही वंदन. नावं माहिती नाहीत पण सगळ्याबद्दलचं प्रेम आहे. शूटिंग करणारे महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद. आपल्या या शहाजहानपूरला जवळच रामगड आहे, त्याला आपण थोरला गड म्हणतो आणि त्या गडाच्या पायथ्याचं हे गाव आहे. मला वाटतं एकदा सप्ताहातही मी आलेलो आहे, बरेच दिवसापूर्वी सप्ताहातही माझं कीर्तन झालेलं आहे मला आठवतं. आणि मग तेव्हा आमचे आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य थोरल्या गडाचे महंत योगीराज महाराज, स्वामी योगीराज महाराज त्यांचंही थोड्या वेळात आगमन होणार आहे. आणि थोरला गड इथं जवळ आहे. आपण गडाच्या परंपरेतले आहात. अगदी बाबाही येत आहेत. बाबा आल्यावर आपण बाबांना प्रणिपात करूया. अगदी त्या गडाच्या माध्यमातून अगदी परंपरा घरामध्ये लाभलेलं हे कुटुंब आहे. अतिशय स्वज्वळ मन आहे, स्वभाव गोड आहे आणि कितीही श्रीमंत झालो तरी गावची माती न विसरता, आई वडिलांचे उपकार न विसरता हे काम करण्याची पद्धत शिवाजीरावांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची सगळी मित्रमंडळी, बीड जिल्हा ग्रामस्थ मंडळी त्यांना सहकार्य करतात. आपण सगळी गावातील मातृवर्ग, गावातील सगळी पुरुष मंडळी, तरुण मंडळी, सगळी जिवलग मित्र त्यांची सहपरिवार आणि गावातील सगळी भाविक मंडळी सगळ्यांना वंदन. गावातला सप्ताह भजन टिकवणारी मंडळी त्यांना वंदन. या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी चटई उचलण्यापासून सहकार्य केलं त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. 1 तास भजन आणि 11 वाजेपर्यंतचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे. एकच विनंती आहे, हाताने टाळी काही वाजवू नका, असं करू नका. हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतोय व अगदी छान सिस्टीम जालना भागातूनच ते आलेले आहेत वाटतं, अजून ठेवून आले. छान सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. आता लगेचच योगीराज बाबांचंही आगमन आपल्या मंडपामध्ये होतंय. या खरं तर 2-3 जे गड आहे त्या गडामध्ये सध्या थोरला गड मोठं नाव करतोय. नारळी सप्ताह गडावरती होतो. बाबांचं आगमन होतंय. आपण जोरात टाळी वाजवा, बाबांना धन्यवाद देऊया. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. सगळ्यात जुना गड ज्याला म्हटलं आपण त्याला थोरला गड म्हणतो. रामगड नाव आहे आणि थोरल्या गडाची महंत आपल्या सगळ्यावरती ज्यांची कृपा आहे. आमच्या सगळ्या कीर्तनकार गायक वादकाचं एक व्यासपीठ म्हणजे रामगड झालेलं आहे. आणि खूप मोठा आता 16 नारळी सप्ताह तर असा होतो की महाराष्ट्रात होत नाही इतका सुंदर सप्ताह नारळी सप्ताह झाला. आणि ते बाबांची कृपा आहे. स्वभाव फार गोड आहे. लहान लेकरासारखं काळीज आहे बाबाचं. कोणी जवळ घेतात. कलाकार, गुणीजन, महाराज सगळ्यांना प्रेम लावतात. अगदी बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांना प्रणिपात करतो. योगीराज स्वामी महाराजांना आपण जो अभंग घेतला आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या जीवनात काय फलश्रुती आहे याचं वर्णन केलेलं आहे. संतांनी आपल्याला जागं केलेलं आहे. बघा, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, ऐका. तसे आपल्याला सगळेजण जागं करतात पण स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी. पण संत जे जागं करतात ते कोणीच करत नाही. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या ते नाडून भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. सगळी संत प्रमाण आपल्याला असं शिकवतात
जागं राहायला शिका. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही थोडी झोपलेलो आहे. जागीच येत आम्ही, कायम जागी आहोत. जागी बाहेर आत निजली, आपण सगळे बाहेरून जागे आहोत. संतांनी जे जागं केलं आपल्याला ते आतून जागं केलं. ऐकाय, जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती. जाग करणारे अभंग आहेत. उठा की जी माय बाप कैशी लागेल, कमी राहू द्या. जो माईक जास्त आवाजाचा आहे तो कमी राहू द्या. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप. किती प्रमाण, उठा सकळ जन. संतांनी आपल्याला कायम जाग केले. मग जाग केलंय, पण कुठं कुठं जाग केलंय कुणाला माहिती नाही. ते मी तुम्हाला सांगतो आहे. संतांनी जाग केलंय, कुठं कुठं जाग केलंय. उठा जागी वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. पण हे करण्यासाठी कुठं जाग राहायचं. धन दारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. लक्षातच ठेवाय. कुठं कुठं जाग राहायचं. दगडी शहाजहानपूरकर माझ्याकडे बघा. एक नंबर धनासाठी जाग केलं. धन, धन म्हणजे काय कमवायचं नाही का. धन काय घ्यायचं नाही का. धन द्यायचं नाही का, असा त्याचा अर्थ नाही. धनासाठी जाग केलं म्हणजे दोन अर्थ आहे. कोणाचं धन घ्यावं इथं जाग केलं, आणि कोणाला धन द्यावं इथं जाग केलं. जगामध्ये दोनच गोष्टी आहेत. कुणाचं धन घेता इथं जाग राहा, आणि कुणाला धन देता इथं जाग राहा. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेच करी. दोनही कथा सांगतो मी तुम्हाला. कुणाचं घ्यायचं नाही इथं जाग केलं, आणि कुणाला द्यायचं नाही इथंही जाग केलं. त्या सातारा कोल्हापूर भागामध्ये आपल्या शिवाजीरावांनी जशा मतिमंद पोरांसाठी शाळा काढल्या, तसं त्या काळात बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण मिळत नव्हतं. मराठा माळी कुणबी धनगर, ऐका, मातंग महार, हे जे लोक होते त्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. त्या काळात फक्त ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं. मग त्या काळात त्या सातारा जिल्ह्यामध्ये एक भाऊराव पाटील जन्माला. त्या भाऊराव पाटलांनी त्या काळात शिवाजी महाराजांच्या नावानं, जसं आता हे शिवाजी नाव आहे यांचं, पण संभाजी महाराजांच्या नावानं बहुउद्देशीय संस्था काढली. तसं त्या भाऊराव पाटलांनी शिवाजी महाराजांच्या नावाने एक संस्था काढली गोरगरिबांच्या पोरांसाठी. आमच्या बळीराम महाराजांची संस्था आहे, आपल्या संस्था आहेत, विद्यार्थी मंडळ आहे आपले. आपण संस्था काढतो. आपल्या संस्थेचा, जोग महाराजांच्या संस्थेचा नियम आहे, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार. संस्था कशी आहे, विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही, अशी संस्था त्यांनी त्या काळात काढली. लोक गरीब होती, पैसे नसायचे, उद्योग नसायचे, MIDC नव्हत्या, पैशाची उत्पन्नाची साधनं नव्हती. त्यामुळं संस्था उभी राहिली. गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. कुणी डॉक्टर व्हायला लागलं, कुणी महाराज व्हायला लागलं, कुणी शिक्षक व्हायला लागलं, इंजिनियर व्हायला लागलं. गोरगरिबांच्या पोरांना उभं करण्याचं काम या शाळा करत असतात. जे जे आपण अशी ठावे तिथे इतर अशी द्या. तसं त्या भाऊराव पाटलांनी शिवाजी महाराजांचं नाव दिलं, बाबांनी संस्था काढली. संस्था सुरू झाली. गोरगरिबांची पोरं शिकायला लागली, कुणी डॉक्टर, कुणी महाराज, एका पायावर उभी राहायला लागली, श्रीमंत व्हायला लागली. पण चांगल्या कामाला संकट फार असतं, हे कायम ध्यानात ठेवायचं. जो चांगलं काम करणार बळीराम महाराज, त्याला संकट असतं. नाराज व्हायचं नाही. संकट आलं की नाराज व्हायचं नाही. कुणी त्रास दिला की नाराज व्हायचं नाही. लोक टोकत असतात, बोलत असतात, त्यांच्याकडे ध्यान द्यायचं नाही. त्याचं कारण चांगल्या कामाला कायम संकट आहेत काका महाराज. चांगल्या कामाला बरं का कायमच ध्यान. वाईट कामाला संकट येत नाही, चांगल्याच कामाला येत. संकट असं आलं, गरीबाची संस्था असल्यामुळं जे गोरगरीब लोक धान्य नेऊन द्यायची, ते धान्य बंद झालं, दुष्काळ पडला. संकट दुसरं काही नाही आलं, दुष्काळ पडला, भयानक दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही. परिणामे धान्य उगून न आल्यामुळं जे पोरं संस्थेत शिकायचे लोक त्यांना धान्य नेऊन द्यायचे, धान्यच बंद झालं. पोरं उपाशी राहायला लागली. मग त्या भाऊराव पाटलांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात पोरांना 1 महिना जीव घातला. काय माणूस असेल ना. बायकोचं मंगळसूत्र मोडलं आणि संस्थेतल्या विद्यार्थ्यांना बाबा जीव घातला. 1 महिना धान्य पुरलं हो, पण आता बाकीचे 2-3 महिने काय करायचं. डोक्याला हात लावून ते रडत बसले. आणि एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या. दृष्टांत याच्यासाठी आहे, कुणाचं घ्यायचं नाही.
धन कुणाचं घ्यायचं नाही, कुठं जागं राहायचं, त्याच्यासाठी कथा सांगतोय, ऐका. आणि एका श्रीमंत सावकाराला माहिती पडलं साताऱ्याच्या की त्या संस्थेला धान्य कमी आहे, पोरं उपाशी राहतात, जेवायला मिळत नाही. त्या श्रीमंत सावकारानं पत्र पाठवलं भाऊराव पाटलांनी. पत्रामध्ये मजकूर लिहिला, विनंती विशेष पत्रास, कारण की भाऊराव पाटील, तुमच्या विद्यार्थ्यांना जेवण मिळत नाही, धान्य कमी पडतंय, आमच्याकडे टेम्पो भरून धान्य आहेत, गोडाऊन भरून आहे, सकाळी सकाळी पहिल्या एसटीनं या, आम्ही तुमचा सत्कार करून तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो. फार आनंद झाला, चांगला दाता मिळाला, आपल्या पोरांचं जेवण भागेल, पोट भरेल म्हणून सकाळच्या पहिल्याच एसटीनं पोहोचले व भाऊराव पाटील. तोपर्यंत श्रीमंत सावकारानं 2-4 खुर्च्या लावल्या, सिस्टीम लावली, हार आणले, झरीचा फेटा आणला, शाली आणल्या. भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं, त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला, झरीचा फेटा बांधला आणि ते सगळं घालून सत्कार करताना ते सावकार म्हटले, वा पाटील वा, काय तुम्ही माणसं आहेत, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. तुमच्यासारखं कोण आहे, लोकांच्या विद्यार्थ्याची शिक्षणाची व्यवस्था करता, गरिबांना सांभाळता, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. तुम्ही खरंच कर्मवीर आहेत, धर्मवीर आहेत, दानवीर आहेत, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका म्हटले, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आज 1 टेम्पो भरून धान्य देतो, अजून कधी लागलं तर सांगा, अजून भरपूर देतो. फार आनंद झाला. पण हे धान्य देताना माझी एक आट आहे. ते आट म्हटलं की बाबा त्यांनी वर पाहिलं भाऊराव पाटला. जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला खूप पाळायचे. आता आटन, वचन, शब्द फिब्द हे काही राहिलं. तुम्ही तुमच्या मित्राला 2000 रुपये पाठवा फोन पेला, ते परत तुम्हाला भेटत काही नाही, चौकात नाही, नंबर नाही, पिंबर नाही, काय. असे माझे 70-80 हजार गेले, ते परत कोणी देत नाही, ते राहिले नाही. ते काळ राहिला नाही. मित्रन, जीवलगन, बायको आडमिटे म्हणतो, पोराचं दुखतं म्हणतो, आणि आपल्याकडून पैसे घेऊन जातो, पुन्हा भेटत बी नाही. असे तुम्हाला लय अनुभव आले असते. त्याचं कारण का, शब्द, चिकाटी, विश्वास ह्या गोष्टी राहिल्या नाही. पूर्वीच्या काळात पाळावं लागायचं. इकडे बघा, ते भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, ते म्हटले, हो सावकार, धान्य द्यायला लागले तुम्ही, आमच्या पोरांच्या मुलाची जेवणाची व्यवस्था करायला लागले, चांगलं आहे, पण ते तुमची आट काय ते कळू द्या, आम्हाला जमते का नाही. जमेल म्हटले, फार अवघड नाही, जमेल. काय आट आहे, काही नाही म्हटले, धान्य देतो, टेम्पो भरून देतो, फक्त आट एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. असं म्हटल्याबरोबर त्या भाऊराव पाटलांनी डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला, इकडे बघा, आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला, गरज होती की नाही? होती. लागत होतं की नाही? होतं. पोरं उपाशी होती की नाही? होती. तरी सुद्धा त्यांनी ते धान्य घेतलं नाही. का? कोण देतय जाग राहा. नावासाठी तर देत नाही ना, कोणी फसवत तर नाही ना. पापातलं, त्रासाचं, दुःखाचं, कुणाच्या वाट्याचं कधीच घ्यायचं नाही, खायचं नाही. तुमच्या कुळासहित ते सगळं संपवतो तुम्हाला, बरं का? ध्यानातच ठेवायचं. कोणाचं घेता इथं जाग राहा. आणखीन एक महत्वाचं सांगतो, कोणालाही देऊ नका. द्यायचं असेल तर इथं रामगडाला द्या. ते ब्रह्मचारी आहे, ते तुमचा विकास करतील, आशीर्वाद देतील, ते तुम्हाला आशीर्वाद देतील, गडाच्या कामी आणतील. आमच्या सारख्याला दिलं की लेकरण बाळ संसार, याच्या पलीकडं नाही. द्यायचं असेल तर चांगल्या व्यक्तीला द्या. खरंच सांगतो बरं का, नाही तर मग ते भिकारी बसलेले असतात महाद्वारामध्ये पंढरपूरला. 1-2 पैसा द्यावो धर्माल, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं 200ची नोट देऊ काय, 500ची देऊ काय, 1000ची देऊ काय. 1000ची राहिलीच नाही आता, 500ची देऊ काय. मग आपण जांभळी 500ची नोट टाकली, भिकारी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला? कुणालाही द्यायचं नाही. कुणाला देता सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचार. गोड प्रमाण आहेत, सगळी प्रमाण आपल्याला शिकवतात. कुणाचंही घेऊ नका, कुणालाही देऊ नका. आणखीन एक मुद्दा सांगू, सगळे लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात बरं. बळीराम महाराज बरं का, माऊली महाराज, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंतच लोक तुम्हाला शेठ म्हणतात, मुजरा करतात. एकदा पैसे संपून गेले की पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परसराम.
जास्त पैसे झाले की परसू शेठ म्हणतात, थोडे कमी आले की परसू दादा म्हणतात, संपून गेले की परश्याच म्हणतात. मनातच ठेवा तुम्ही. खरंच सांग, सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. कोई नहीं. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. लोक प्रेम करतात पण तुमच्या पैशावर. कोण कोण प्रेम करतं ऐका. भाई बंद बहन और साले, लक्षातच ठेवा यादी. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे. कहत कबीर सुनाई, सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. लोक तुमच्या पैशावर प्रेम करतात. संतांनी आपल्याला जाग केलं बुवा. एकतर देताना जाग राहा, एकतर घेताना जाग राहा. पैशावर प्रेम करणारे लोक आहेत, धनासाठी जाग राहा. धन दारा, दारा म्हणजे बायको. ज्याचं लग्न झालं त्याच्यासाठी सांगतो, बायकोसाठी जागा असलं पाहिजे. पतीनं पत्नीसाठी जागा असलं पाहिजे आणि पत्नीनं पतीसाठी जागा असलं पाहिजे. हो खरंच सांगतो, कीर्तनाला येऊ देते की नाही जागा असलं पाहिजे. सप्ताह करू देते की नाही, पंगत घालू देते की नाही, थोरल्या गडावरती जाऊ देते की नाही, जरा जागा असलं पाहिजे. पतीनं जागा असलं पाहिजे आणि पत्नीनंही जागा असलं पाहिजे. आपला नवरा दारू पिऊन नाही आला पाहिजे, आला की हाणला पाहिजे, ठोकला पाहिजे. ध्यानातच ठेवायचं, पत्नीला जागं राहता येतं. सगळ्या माझ्या बहिणीने ऐका, या देशातल्या सगळ्या माता, या देशातल्या सगळ्या माता या मारुती रायाला, थोरल्या गडावर गेल्यावर मंदिराला, देवाला, पांडुरंगाला, लक्ष्मण बाबाला, जेवढे म्हणून साधू, जेवढे म्हणून देव आहेत, त्या देवाच्या पाया पडताना या देशातली बहीण एकच मागणं करते. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. एकच मागते ती. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, पत्नीनं जागं राहिलं पाहिजे. ऐका, वनवास रामचंद्राला आहे, वनवास रामचंद्राला आहे. पण तापस वेश विशेष उदास, चवदा बरस राम वनवास. येणाऱ्या 11 तारखेपासून वेरूळला आमची कथा आहे, रामकथा. तुम्हाला जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. मोठं नियोजन आहे 25-30 गावाचं. आपल्याकडे जसे नारळी सप्ताह होतात तसा त्या वेरूळच्या सगळ्या पंचकृषीनं मोठा सप्ताह ठेवला आहे. माझी रामकथा आहे. 11 तारखेपासून तुम्हाला दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये पाहायला मिळेल. फार सुंदर आहे रामायण. तापस वेश विशेष उदास, चवदा बरस राम वनवास. राघवा रघुकुल रीत सदा चलियाई, प्राण जाए पर बचन न जाय. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते, दुसऱ्या वरानं राघवाला 14 वर्षाचा वनवास मागितला जातो. याला जीवन म्हणतात. लक्षात ठेवा. सकाळी तुम्हाला कळेल आज लॉटरी लागली, संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आता आपला एकुलता एक पोरगा राहिला नाही. असंच जीवन आहे. सकाळी आनंद आहे तर संध्याकाळी दुःख आहे. बघा, ऐका, आनंद झाला की लगेच मस्ती करू नका आणि दुःख झालं की नाराज होऊ नका. जीवन यालाच म्हणतात. विधना तेरे लेख किसी के
समझन पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काय लिहिलेलं असतं कुणाला माहिती नसतं. एका गरीब कुटुंबात आलेला, जन्माला आलेला हा शिवाजीराव बघा, बापही गेलाय, आई पण गेली, तरी सुद्धा थोरल्या गडाला विसरत नाही, कीर्तनाला विसरत नाही, गावाला विसरत नाही, माय बापाची पुण्यतिथी करतो. आज 4 शाळा आहेत, 100 लोक हाताखाली कामाला आहेत, 100 लोकांचं पोट भरतो. याला जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी ऐका ऐका. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली. रामगड आहे रामाच्या नावानं. सबके कष्ट मिटाने वाली कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी प्रभू वनवासात जातात. कसा टाकून गेला टाकून गेला चैन पड़ना. थोड़ा इको द्या. रामा 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 बिन रामा बिन वो रामा बिन रामा रामा भजन आहे महाराज. पंडित भीमसेन जोशींनी गायलं बघा बागेश्री रागामध्ये. रामाविन जीव व्याकुळ होतो सुचत नाही का कसा मला टाकून गेला. प्रभू वनवासात निघण्याची तयारी करतात. तुम्हाला कळाले 5 मिनिटांमध्ये भाव. ऐका ऐका. वल्कलांगामध्ये धारण करतात. ऐका रे. आणि आता विश्वाचा मालक वनवासात जाण्याची तयारी करतो. वनवास फक्त रामाला आहे बाबा, जानकीला नाहीये.
तुळशीदासांच्या रामायणात जानकीचा शब्द नाहीये. वनवास फक्त रामाला आहे. तापस वेश विशेष उदासी चवदा बरस रामू वनवा. जा राघवा जा, तुला वनवास आहे. वल्कल अंगामध्ये धारण केली जातात. माझ्या बहिणींनो ऐका. आणि आता त्या जानकी मातेला माहिती होतं वनवास. आत्ताच लग्न करून मुलगेली आलेली असते. अजून तिचा पाऊल फालकीच्या खाली नसतो. अजून तिचा पाऊल ऐका फुलाच्या खाली पडलेला नसतो. आणि ते जानकी प्रभूला म्हणते मी सुद्धा वनवासात येणार. किती जागा असलं पाहिजे. पत्नीनं पतीच्या ठिकाणी कसं जागा असलं पाहिजे बघा. रामायण किती सुंदर शिकवतंय आपल्याला. ऐका रे दारा दारा. दारा म्हणजे पत्नी. धनासाठी भाऊराव पाटलांची कथा ऐकली. एवढी दारेसाठी जानकी मातेची कथा ऐका. ती जानकी म्हणते प्रभू मी सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार. रामचंद्र म्हणतात नाही जानकी, काय म्हणतील तुझे वडील मला. आत्ताच तर तुला आणलंय लग्न करून. अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली नाही. अजून तुझा पाऊल फुलाच्या खाली नाही. वनवासात येणं बरोबर नाही. लक्षात ठेव, वनवास काय राज्यासारखा नाही. वनवासात काटे आहेत. वनवासामध्ये वाघ आहेत. वनवासामध्ये सिंह आहेत. नाही जानकी, आत्ता संपून जातील 14 वर्ष. आत्ता येईल मी परत. माझ्याबरोबर येण्याचा आग्रह करू नको. त्याला ती जानकी काय म्हणते बाबा ऐका बरं. ऐका बरं माझ्या बहिणींनो. कसं जाग आहे बघा ती जानकी. किती जागी आहे. प्रभो निरोप कसला माझा गीता. जेथे राघव तेथे सीता. नाही नाही, तुम्हाला अयोध्येला सोडता येईल. कौशल्या मातेला सोडता येईल. दशरथ राजाला सोडता येईल. पण तुम्हाला मला सोडता येणार नाही प्रभू. मी तुमची अर्धांगिनी आहे. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती. तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. जा जा जा. नाही मी पण तुमच्या बरोबर येणार. रामचंद्र वनवासात जातात. जानकी माता सुद्धा जाते. जागी बघा. नवऱ्याच्या संकटामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. आपला नवरा संकटात असेल तर पत्नीचं काम आहे. तिनं झाशीची राणी बनलं पाहिजे. तिनं जिजाऊ बनलं पाहिजे. लक्षात ठेवा. हो लक्षात ठेवा. दारा पत्नीनं जागा असावं. धन दारा. पुत्र मुलासाठी जागं राहा. मुलं 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 तुम्हाला आहेत. मुलं मला आहेत. आपण सगळे झोपलेली माणसं आहोत. मुलासाठी जागे नाहीत. मुलासाठी जागा असणारी एक माता होऊन गेली. तिचं नाव जिजाऊ. ऐका रे, पाळण्यामध्ये झोके देताना म्हणत होती ते बघ कोंडाणा हवाय. ते बघ पुरंदर हवाय. हे शुभा. मला सगळा समाज एकत्रित पाहिजे. काय आई आहे महाराज. त्याला आई म्हणतात. हो काय आई आहे जिजाऊ. माहेरचं आडनाव जाधव आहे तिचं. सासरचं आडनाव बाबा भोसले. माहेरचं आडनाव जाधव आहे. सासरचं आडनाव भोसले आहे. त्याची आमची नितीन महाराज ही सगळी मंडळी जालन्याकडून आली का. तर जालन्याच्या पलीकडे 30 किलोमीटरवर सिंदखेड राजा नावाचं गाव आहे. त्या सिंदखेड राजाला लखोजी राजांच्या पोटी ती जिजाऊ जन्माला आली. मुलगी जन्माला आली. बापानं हत्तीहून साखर वाटली महाराज. काय बाप भाग्यवान असेल. मुलगी जन्माला आली. मुलगी तर बापानं हत्तीहून साखर वाटली. आमचा बाप पुरीला जन्मालाच येऊ देत. आमच्या बीड जिल्ह्याचा मागे 1 नंबर आलता मुली मारणे. जिल्हा आमचा 1 नंबरच आहे. कशात तरी बरं. गडात 1 नंबर आहे. आता गडकरी बसलेल्याचे. गडात 1 नंबर. फडात 1 नंबर. गायन वादन कीर्तनात 1 नंबर. आता तुम्ही पाहता टीव्हीला सध्या 1 नंबर. म्हणजे आमचा जिल्हा काही कशात मागं नाहीच महाराज. 1 नंबर. हे लोकांनी कलंक लावला आमच्या जिल्ह्याला. आमचा जिल्हा तसा नाही आहे. आमचा जिल्हा हा थोरल्या गडाचा आहे. आमचा जिल्हा नारायणगडाचा आहे. आमचा जिल्हा गडाचा आहे महाराज. आमचा जिल्हा हा संप्रदायाचा आहे. आमचा जिल्हा असं भांडण करणारा नाही आहे. ते लोक आता टीव्हीला दाखवत राहतात. तो भाग वेगळा आहे. माझा मुद्दा असा आहे. मुलीला कधी गर्भामध्ये मारायचं नाही. कधीच मारायचं नाही. मुलगी फार गरजेची महाराज. अरे मुलगी आता मेट्रोची चालक आहे. मुलगी आता झाशीची राणी सारखी आहे. मुलगी इंदिरा गांधी सारखी पंतप्रधान होऊ शकते. मुलगी प्रतिभाताई पाटला सारखी राष्ट्रपती होऊ शकते. ऐका रे, मुलगी जिजाऊ सारखी माय बनू शकते. हो या रखमाई सारखी अशा मुलाला जन्म देणारी आई बनू शकते. या सगळ्या माझ्या माता बसल्यात ना इथं. लक्षात ठेवा.
गर्भातल्या मुलीला मारायचं नाही. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली बाबा. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध करायला लागली. रणरागिणी निघाली. ऐका, लग्न झालं तिचं शहाजीराजाबरोबर बिरुळला. लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपापसात भांडण करत जाऊ नका. आपापसातलं भांडण चांगलं नाही. आपापसातल्या भांडणाने आपलं वायाला जातं. हिंदू धर्म वायाला जातो. हिंदू धर्मात भांडण नाही झालं पाहिजे. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, आदिवासी माझा, वडार माझा, बहुजन माझा, सगळ्याला आपलं म्हणत जा. सगळे समाज आपले. हो, आपापसात भांडण करू नका. आपापसातलं भांडण म्हणूनच मग हल्ले होत असतात. लोक आपल्यावरती हल्ला करत असतात, आपल्यामध्ये भांडण लावून देत असतात. निजामशाहीनं भांडण लावून दिलं जाधवातमध्ये आणि भोसलेमध्ये. जाधव आणि भोसले एकत्रित आले, आमची निजामशाही राहायची नाही. हो, भांडण लावून दिलं बाबा. भांडण इतकं विकोपाला गेलं, जाधवांच्याच तलवारी भोसलेवर आदळल्या आणि भोसलेंच्याच तलवारी जाधवावर आदळल्या. घनघाती युद्ध सुरू झालं. एका बाजूला माहेरच्या तलवारी, एका बाजूला नवऱ्याच्या सासरच्या तलवारी. जाधवच भोसलेबरोबर युद्ध करायला लागले, भोसले जाधवाबरोबर युद्ध करायला लागले. युद्धाचा शेवट असा झाला, दत्ता जाधव नावाचा जिजा मासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला आणि माझा पोरगा मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा सपासप शमशेर चालवायला लागला. एकही सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला, एकच सरदार जिवंत राहिला. व त्या सरदाराचं नाव शहाजीराजे भोसले, लाडका जावई. किती प्रेम असतं जावयावर. त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. कोणती माय जागी आहे? कोणत्या आईनं पोरगा घडवला? कोणत्या आईच्या पोटी संस्कार जन्माला येतात? कोणती आई अशी शिवाजीरावाला जन्माला घालते? कोणती माय भाग्यवान आहे? कोणत्या आईच्या पोटी योगीराज बाबा जन्माला येतात? कोणती माय भगतसिंहाला जन्म देते? कोणती माय शिवरायांना जन्म देते? ऐका रे, घरी घेऊन जा. तलवारी आपापसात भिडल्या. जिजामातेनं युद्ध पाहिलं. एका बाजूला नवरा, एका बाजूला जन्म देणारा बाप. आपल्या मेहनत ती तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला संपवा, अगोदर मला मारा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. कुणाचे? आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरामी सरदार आम्हाला आय कुणाची शुरामी सरदार गा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव कटून मराव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. देवदेशानी 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 धर्मापायी प्राण घेतल हाती. शुरामी सरदार आय कुणाची. शुरामी सरदार आय कुणाची. काय कुणाची, काय कुणाची. सुंदर गीत आहे, काय रचना आहे. अंगावरती शहारे आणणारी, डोळ्यामध्ये जाज्वल्य निर्माण करणारी रचना आहे. ऐका ऐका, अशी आई पाहिजे.
पुत्रासाठी जागी राहणारी. बघा शिवाजी राजा, मला कोंढाणा हवाय, मला पुरंदर हवाय, निजामशाही पळाली पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे, कुतुबशाही पळाली पाहिजे, मला स्वराज्य पाहिजे, मला तानाजी पाहिजे, मला कोंढाणा पाहिजे. काय आई आहे, मुलासाठी जागं राहा बरं. आईनं जागा असलं पाहिजे मुलासाठी. आई जागी असली की मग अशी मुलं जन्माला येतात, अशी बाबांसारखी मुलं जन्माला येतात. माय जागी पाहिजे. धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय, नारायण ध्याय. ती माता धन्य असते. मग लक्षात ठेवा, पुत्रासाठी जागं राहिलं पाहिजे. मदालसा नावाची माता जन्माला आली. पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे. हे राजा, आमच्या योगीराज बाबासारखी साधना कर. थोरल्या गडावरती बाबा बसलेले, संन्याशी बन. काय आई महाराज पाळण्यामध्ये शिकवायची. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा पर्यंदे मदालसा, स्वम जो रे बाळा पर्यंदे मदाल. आई जाग करते लेकराला. हो, एक अहिल्याबाई होळकर नावाची माता जन्माला आली. हो, ऐका ऐका, पोरगा पापी निघाला, वाईट कर्म निघाला, तर पोराला हत्तीच्या पायाखाली दिला आईनं, जगू दिला नाही. युवराज होता पोरगा तरी मारून टाकला. काय आई आहे मारा. असं आईनं बनलं पाहिजे. आपले मायबाप सध्या जागी नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना, 10वीच्या पुढच्या मुला मुलीच्या हातात मोबाईल द्या. प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला विनंती, तुमची मुलगी 10वीच्या पुढं असेल तर तिला मोबाईल द्या. 10वीच्या पुढं पोरगा असेल तर त्याला मोबाईल द्या. संस्थेतल्या पोरांची नियमच काढा, ज्याची संस्था आहे त्याने मोबाईल वापरू दिला जाणार नाही. मोबाईल फार विचित्र आहे, मोबाईल घाण आहे. जेवढा तुम्हाला चांगला दिसतो तेवढा विचित्र झालेला आहे. हो, त्याच्यावर रील्स आहे, स्टेटस आहे, इन्स्टा आहे. त्याच्यावर आलं आहे आता, रम्मी खेळू ना महाराज, जंगली रम्मी प्याव ना महाराज. हो, इन्स्टा पे का. अजून एक ते सर्कल, सध्या IPL चालू आहे. हो, आज चेन्नईची मॅच आहे मला वाटतं पंजाब बरोबर. तुफान मॅचला IPL ला पैसे लावतात लोक महाराज. माझ्या गावातल्या एका पोरांनी 15 लाख रुपये घातले त्याच्यात. 15 लाख. ड्रीम 11 सर्कल प्याव ना माझ्या. खायला सर्कल. त्याच्यात लिहिलेलं आहे पुन्हा, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. लावत जाऊ नका. मोबाईल जरा थोडा कमी करा. पाहू नका असं माझं मत नाही. मला पण मोबाईल आहे, त्याच्यावर गुगल आहे, त्याच्यावर तुम्हाला यूट्यूब आहे, सर्च आहे. तुम्हाला गरज आहे त्याची. आपण 10वीच्या पुढं, बरं 10वीच्या पुढं द्या, नाही तर तुमची पोरं बालपणातच तरुण होतील. बघा, सावधान सावधान. माझ्या शब्दाचा अर्थ कळून घ्या. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. हो, जरा सावधान. फार विचित्र झालं. प्रत्येक जण त्याच्यातच आहे महाराज. कीर्तनकार कीर्तन करता करता पाहायला लागलाय. गायक गाता, हे नाही बरं, गायक गाता गाता पाहायला लागला. वादक 5000 मांडून पाहायला लागलाय. खाली बसला. बंद नाही महाराज. जेवता काही काही पोराशे जेवताना मोबाईल पाहत. कधी बायको ताट घेऊन गेली मिळच नाही. 2-4 घास मातीचे गेले तोंडात, मग कळालं बायको ताट घेऊन गेली. इतका अवघड. आमच्या गेवराईत बाबा, शहरामध्ये मी राहिलाय. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. असं घालतं, लक्षातच नाही त्याचे. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं बा, तो गेला. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं मैत्रिणीला चाललं होतं, 300 राहिले बचत गटाचे, 200 तुला देते, 100 हिला देते. ती आपली मॅसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं वर पाहिलंच नाही. तांब्या भरून दिला. तांब्या दिल्या, त्याला वाटलं आपलंच घरी. हा सोफ्यावर बसला, त्याला मिळ नाही, माझी बायको नाही. तिला मिळ नाही, माझा नवरा नाही. दोघी ते मोबाईलमधून, बायको मोबाईलमध्ये, दोघं मोबाईल खेळत होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, जे ओरिजिनल आलं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली. निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे जड्या. नका नका, इतका आधीन जाऊ नका. घर चुकेल, पत्ता चुकेल, इतकं नका बरं का. जरा सावधान. आपल्या मुलासाठी जागा राहा बरं. पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. असे बाबांकडे मुलं टाका. त्याला हरिभक्त बनवा, गायक बनवा, गंध लावा त्याच्या कपाळी, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. तुम्ही बालपणात जर पोरांना आता संस्कार दिले नाही, मग ते हिंदू राहणार नाही, ते टिकणार नाहीत. ते तुम्हाला विचारतील, ज्ञानोबराय होते का, तुकाराम महाराज होते का, शिवाजी महाराज होते का. प्रश्न कधी विचारणार नाहीत. बालपणापासून जर तुम्ही त्याला गंध लावला,
करंगवीला धरलं, महिन्याच्या वारीला बाबांकडं रामगडावर नेलं, तर मग ते म्हणतील ना ही आमची परंपरा आहे, ही आमची परंपरा आहे, हे आमच्या बापानं शिकवलेलं आहे, आमच्या आईनं शिकवलेलं आहे. माय बापानं पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. चला, पुत्रासाठी जागं राहा, धनासाठी जागं राहा. आणखीन एक विषय, भावासाठी जागं राहा. भावासाठी, भाऊ असेल तर एखादा पेत असेल तर माफ करा, त्याला जवळ घ्या, त्याची दारू सोडा. ते माझा भाऊ गाडी चालवतो, गाडीमध्ये बसलेला आहे, आम्ही दोघं जण भाऊ आहे, मी मोठा आहे तो लहान आहे. आम्ही दोघा भावांनी शपथच घेतलेली आहे, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. लहान आहे, मोठा. नुसतं सांगायचं थोडी, नाही तर रामायण सांगतो, अक्रोड महाराज भारी सांगतो, मग काय ते सांगायला नसतं, ते शिकलं पाहिजे. आम्ही दोघा भावांनी शपथ घेतलेली माऊलीच्या समाधीवर, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. आणि ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कथा कीर्तनं करायची नाही, बरं का. काळाच्या ओघात काही झालं तर कथा कीर्तन सोडून द्यायची, नियमच केलेला आहे. ऐका, तुम्ही म्हणाल कसं काय एवढं जमतं, त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं आहे, बरं का. मला माहिती फार अवघड आहे, पण ऐका, एकत्रित राहण्याचा प्रयत्न करा. अर्थ आहे भावासाठी जागा, चुकलं असेल तर माफ करा. अर्धा एकर त्याला डोंगराकडली वाटणी त्याला देता, नदीकडली आपल्याला घेता, असं करू. नाही तर आपला भाऊ लय भारी, नदीकडून वाटणी आपल्याला घेतो, डोंगराकडले असं बांधून भाऊ हाणला पाहिजे, असा असतो का भाऊ? असा नसतो भाऊ. तात तुम्हारी मातू वही देही, पिता राम सब भातू स्नेही. लखन म्हणतो, आजपासून माझी आई जानकी आहे, आजपासून माझे वडील राम आहे, मी 14 वर्ष वनवासात जाणार. लखनजी सुद्धा जातात बघा वनवासात. हो, तो भरत परत येतो, परत आईला श्राप देतो, कैकई हे पापी मा, माझ्या दादाला वनवास दिला तू, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. भरत चला रे अपने भैया को मना, भैया को मनाने राजा को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने. भरत चला रे प्रभु दर्शन पा, भरत चला रे अपने राजा को मनाने. काय भाऊ आहे बघा, काय भाऊ आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय. अवध राम को अर्पण करने, प्रभुता प्रभु चरणों में धरने. राम काज के काज सवारे, माताए चली संग प्रजा के. भरत चला रे अपने भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने. काय भाऊ आहे महाराज, असं बनावं भाऊ, काय हरकत नाही. अर्धा एकरचा घोटाळा असेल मिटून टाका मार. एक इताच्या बांधासाठी भाऊ भाऊ भांडतात, कोर्टात केस बिडला आणि गेवरायला बाबाकडे जातात, बाबा असं झालंय. अरे त्याच्यापेक्षा बाबा तुम्हाला सांगतील दोघं मिटून घ्या. हो, जाऊ दे त्याला अर्धा एकर, काही होत नाही गड्या, काही होत नाही, जास्त काही जात नसतं महाराज, कधीच जात नाही. बसलेल्या सगळ्या भावांनी माझं ऐका, गादी घेऊन गेला भरत, मला माफ करा म्हणायचं. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे, हे राजगादी तुमची आहे, हे माझ्या आईला माफ करा, हे तुम्हाला परत घ्या. काय भाऊ आहे महाराज. एक भाऊ गादी सोडून गेलाय आणि एक भाऊ गादी घेऊन गेलाय, ही गादी तुमची आहे, परत चला. रामचंद्रानं त्याला जाग केलं बरं का. भावाला कसं जाग करायचं ऐका. धनाचं ऐकलंय, पुत्राचं ऐकलं, एवढं ऐका म्हणजे मला पुढे जाता येईल. ऐका ऐका, भावाला कसं जाग केलं रामचंद्रानं. रडता रडता रामचंद्र त्या भरताचे डोळे पुसतात आणि त्या भरताला म्हणतात, भरत असं नाराज होऊ नको, बघ दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. लक्षात ठेवायचं, कधी कुणावर नाराज होऊ नका, कधी कुणाला असं म्हणू नका तुझ्यामुळं माझं झालं. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या
पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना बाबा खरं सांगू तुम्ही बसलात म्हणून सांगतो तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम करताय शिवाजीराव म्हणून सांगतो आमच्या नितीन महाराजांनी खूप प्रयत्नपूर्वक माझी तारीख घेतली म्हणून सगळ्यांना सांगतो एवढे गोड गायक वादक आहेत तुम्ही एवढं चांगलं ऐकताय 10:15 कधी वाजून गेले कळालं नाही एवढं चांगलं कीर्तन आहे दोन गोष्टीतून कोणी सुटणार नाही बरं दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही एक आपण सगळे म्हातारे होणार सगळेचे सगळे म्हातारे होणार म्हणून लय फॅरन लवली लावू नका फॅरन लवली लावू नका लावता तुम्ही लावायची नाही फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे दुकानदार जागीचे अजून जनरल स्टोअर्स किराणा फॅरन लवली आहे का आहे 130 रुपयाला 40 ग्राम आहे बरं 130 रुपयाला 30 ग्राम 40 ग्राम आहे छटाक सुद्धा नाही हो 3000 रुपये किलो आहे अजून कितीही तुम्ही लावली तर कुणीच गोरं माझीच बायको गोरी नाही एवढी काळी नाही तुम्ही लगे वेगळं बघू नका माझ्याकडे मला सांगायचं काय कितीही फॅरन लवली लावलीत अजून कुणी गोरं झालं नाही गोरंच व्हायचं ना तुम्हाला पेटला जा 2 किलो काजू 2 किलो बदाम आणा रात्री भिजू घाला आमुष्या पोटी 2-4 बदाम 2-4 काजू खा तुमचा चेहरा गोरा झाल्याशिवाय राहणार नाही लोक म्हणतात बाबा काजू लय महाग आहे बदाम काजू बदाम स्वस्त आहे फॅरन लवली महाग आहे बरं का ऐका कितीही मेकअप केला मी किती सुंदर मी किती छान तरी आपल्याला सगळ्याला माता काही काही लोक असे फोटो काढतात मस्त मिशा बिशा ठेवणार लोकेशनला जाणार थोरल्या गडावर जाणार डोंगराच्या खाली उभं राहणार तिकडून फोटो काढणार मंदिरापाशी फोटो काढणार टकाटक फोटो काढणार बरं ते मोबाईलमध्ये नाही काढणार बाबा त्याचे मोठाले असे बॅरिकेड बनवणार या हॉलमध्ये एक असे ते कोणी आपण त्याच्या हॉलमध्ये चहा घ्यायला बसलो कबशी येते आपल्याला ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी बसलेला असतो खोबऱ्याची वाटी झालेली असते नाकातून शेंबूड येतो कपावर आड्या पडलेल्या असतात वर पाहतो सारखंच दिसतो बराच वेळाने म्हातारं म्हणतं बाबा मीचे पैलवान जिल्ह्यात कुणाला ऐकत नव्हतं एक नंबरची आसामी होती मग आपल्याला म्हणावं लागतं काय होतास तू काय झालास असंच आहे हसू नका आपलं सुद्धा तेच होणार आहे हे भरत जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारी कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र दोष लक्षातच ठेव दोन ओंड त्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवा दोष ना गुणा जा भरत हे भरत जा रे भरत परत जा राजा परत जा अयोध्येत हो तू राजा रंक मी बनीचा 14 वर्ष तू मालक आहे 14 वर्ष मी वनवास आहे भावानं भावाला जाग केलंय रामचंद्राची कथा ऐकताय पुत्रासाठी जागर राहणे जिजाऊची कथा ऐकताय धनासाठी जागर राहणं भाऊराव पाटलांची कथा ऐकताय धनासाठी जागर कबीर महाराजांचे दोहे ऐकताय दारेसाठी जाग जानकी मातेची कथा ऐकताय महाराज
10:30 कड काटा गेला कळलं आम्हाला, कुठं कुठं जागं राहायचं कळलं महाराज, किती सुंदर सांगताय तुम्ही कळलं. पण असं आम्ही जागं राहिलो आता तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे धनासाठी, पुत्रासाठी, भावासाठी, जनासाठी असं जर आम्ही जागं राहिलो आम्हाला फळ काय मिळतं महाराज ते फळ सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता जो असे जागता धर्माचा पिता तयाया, आपुलिया हिता जो असे जागता धर्माचा पिता, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, 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 आपुलिया हिता जो असे जागता, धन्यमाता पिता दयाळिया, धन्यमाता पिता वा 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 काय गोड आखणी. असा जो कोणी आहे आपुलिया हिता पांडुरंग महाराज आहेत. हे एक एकावन्न बळीरे सगळे गायक आहेत. हे बघा हे जालना बीड मराठवाडा आमचा हा जो हे आमचा मराठवाडा जो आहे इकडं गायक वादक विकत आणायची गरज नाही. इकडं जन्माला येतानाच पोरग स्वरात रडत येतं असं असं इकडं मराठवाड्यातलं लेकरू जरा थोडंसं श्रीमंत नसेल ते इकडे इंडस्ट्रीज नाही आता थोड्या थोड्या यायला लागल्या पण इंडस्ट्रीज नाही तेलाच्या कंपन्या नाही. आपल्याकडं थोरला गड आहे बरं का इथं थोरला गड रामगड आहे आपल्याकडे गड आहेत महाराज आणि गडाच्या परंपरेमुळं असे गायक वादक आपल्याकडे तयार होतात टाळकरी तयार होतात. हे गडाचे टाळकरी असतात. कशामुळं सांगतोय गोड चाल लावली बघा आपुलिया हिता जो असे जागता असा जो कोणी आहे भाऊराव पाटलांसारखा रामासारखा जानकीसारखा जिजाऊसारखा असे जे कोणी जागे आहेत धन्य माता पिता तयाचिया. काय गोड आहे बघा. त्या भाऊराव पाटलाला धन्यता नाही त्या जानकीला धन्यता नाही हो त्या जिजाऊला धन्यता नाही त्या रामचंद्राला धन्यता नाही. धन्य माता पिता तयाचिया त्यांच्या आई वडिलाला धन्यता महाराज. काय अभंग गोड आहे बघा. जे हितासाठी तुम्हाला धन्यता नाही शिवाजीराव ही तुमच्या गोविंदराव आणि रखमाबाईला धन्यता. धन्य माता पिता तयाचिया त्या मायबापाला धन्यता असते बघा लक्षात ठेवा. किती चांगलं काम पोरानं करू द्या मायबापालाच धन्यता आहे. आज हे योगीराज बाबा एवढे मोठे महात्मे झाले गडाचे मालक आहेत संस्थानिक आहेत अध्यक्ष आहेत हो महंत आहेत. आक्रूर महाराज कीर्तन करतो डायरीमध्ये जागा नाही रोज 2-2 कीर्तन आहे. काय आवाजी महाराज काय कीर्तन करता. हे 2 पखवाज वाजवतात. गणेश महाराज माऊली महाराज काय स्पीड आहे हाताला. हे सगळे आमचे गायन करतात. हे आम्हाला जे सगळं मिळालंय हे आम्हाला कोणी दिलं माहिती आहे का तुम्हाला. हे आम्हाला दिलं विश्व माऊलीत ज्ञानोबारायांनी बरं का. ज्ञानोबाराय सोडून काय ज्ञानोबारायांनी दिलं आम्हाला. यारी यारी लहान थोर याती वलती नारी नर हे आमच्या संतांनी दिलं आम्हाला. ज्ञानोबाराय तुकोबाराय गोरोबा काका सावता महाराज या संतांनी आम्हाला दिलं महाराज. केला जगाशी उपकार तारियले नारी नर. मी 2000 ऐका 2001ला आळंदीला गेलो तसं 1995ला पैठणला गेलो. 5-6 वर्ष पैठणला राहिलो नंतर आळंदीला गेलो. 14-15 वर्ष आळंदीला राहिलो. ऐका मला माझ्या बापानं घरातून काढून दिलं होतं. मी गेवराईत मोठ्याच्या गल्लीत राहिलो होतो. चेन घेऊन फिरायचो कणाकण माणसं हाणायचो. माझ्या बापाला वाटलं पोरगं बिघडलं
मला आळंदीला काढून दिलं बापाने. माझा बाप मला 5 वर्ष भेटायला सुद्धा नाही आला बरं का. पण ऐका गंमत, हे कपाळ माऊलीच्या समाधीला लागलं बघा. सकाळी एकदा लागलं, संध्याकाळी एकदा लागलं आणि कीर्तन केसरी म्हणून महाराष्ट्रात माझं नाव झालं. हे माझं काही नाही, ज्ञानराजांचं आहे. आमच्या बाबांना विचारा, आमचे बाबा जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आहेत. बाबा समाधीला किती गोड आहेत महाराज. का त्यांचा चेहरा गोड झालाय? का बरं त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे? त्याचं कारण ज्ञानराज माऊलीने दिलेलं आहे. हे काय दिलं नाही महाराज? ज्ञानेश्वरी दिली, पाठ दिला, चांगदेव 65 दिली, अमृत अनुभव दिला, एक एक ओवी वाचली तर ज्ञान होतंय महाराज. महिला बसल्या तिथं सांगतो तुम्हाला, त्या आळंदीमध्ये मागच्या 5-6 वर्षापूर्वी 2-3 वर्ष झाले, आता नाही 5-7 वर्ष झाले, एक आई, त्या आईनं आजानुक्षा खाली बसून बाळ गर्भामध्ये असताना 108 पारायणं केली माऊलीची ज्ञानेश्वरीची. किती? 108 पारायणं केली बरं का. ज्ञानेश्वरीची पारायणं केली आणि तिला मुलगा झाला. मुलगा तर ते पोरगा पहिलीला आणि दुसरीला शाळेत जात नाही, तर त्याची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज. ज्ञानेश्वरी पाठ आहे त्या पोराच्या. का? काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. तुमचा काळ भगवत चिंतनात घालवला महाराज, लक्षात ठेवा. आणि मग तशी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ, मग अशी मुलं जन्माला येतात. त्याच्यासाठी मात्र आळंदीला जावं लागतं, ज्ञानोबारायांकडे जावं लागतं. ऐका, मायबापानं त्याग केला होता झोपेत त्यांचा. आमचे शिवाजीराव बसलेत ना, एवढा चांगला कार्यक्रम करतात. आज त्यांच्या 2-3 शाळा आहेत, गरिबांच्या पोरांना शिकवतात. आज एवढा चांगला कार्यक्रम आहे. पण ते मगाशी जेवता बोलताना म्हटले, महाराज आई वडील नाहीत मला. बघा, ज्याला आई वडील नसतात ना ते अनाथ असतात महाराज. ज्याची आई जाते त्याला विचारा महाराज. म्हणून सगळ्यांना विनंती करतो बरं, हर बात को तुम भूलो भली, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. कोण नसतं महाराज आईचं, कोणी नसतं. एक बाळू नावाचा पोरगा शाळेमध्ये जायचा, शाळेत रोज शाळेत जायचं. आणि तो शाळेतून आला की आईला विचारायचं, आई जरा ऐका, आई हे आई, मला वर्गातल्या पोरांनी चिडवलं आज. काय चिडवलं रे? म्हटले वर्गातली पोरं. म्हटले आंधळीचा मुलगा आला. हे आई, डुचकीचा पोरगा आला. हे आई, आंधळीचा पोरगा आला. अरे म्हटलं मग त्याच्यात काय वाईट वाटून घेतो? मला एक डोळा नाही, एक डोळा, म्हणून मला तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. तर देवानं डोळा दिला नाही, त्याला काय करता येईल बाळ्या? आई आपली समजून सांगायची. 8वी पास झाला, 9वी पास झाला तुळशीराम महाराज, 10वी पास झाला, 12वी पास झाला. महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. हो बळीराम महाराज, गरीबाची पोरं शिकतात. हो बाबा काय बरं का, श्रीमंताचीच लेकरं शिकत नाहीत बघा. गरीबाची पोरं बाबा पहिलाच नंबर आणतात महाराज. अहो ते 2-3 दिवसापूर्वी तुम्ही पाहिला सांगते, बिरुदेव नावाचा पोरगा IPS झाला. IAS अधिकारी. हो म्हणजे तो काय मेंढ्या सांभाळत नव्हता, लगेच त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. काही लोक म्हणते मेंढ्या सांभाळता नाही झाला. तो मेंढ्याकडे कधी मध्ये जायचा, अभ्यास करत होता. अभ्यास सारखं पुस्तक वाचलं त्यानं, झोपला नाही. तो अभ्यास केला की सगळं मिळतं पोरांनो. केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सुरेछाप, मिराज आहे का तुमच्याकडे? आहे. तुमच्या जिल्ह्यातला आहे मला माहिती आहे, सगळीकडे हे. ऐका, 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाल्या. 10च्या 4 गोवा 2 झाल्या. 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली. 10ची गोल्ड फ्लॅग 15ला झाली. ऐका, 3रीचं पोरगं ब्रिस्टॉल हाणतंय. बापाला म्हटलं ना तुमचं पोरगं लय पुढ्या खातं. आपलंच आहे, बिनलाच्याचं बांधून हाणला पाहिजे बाप. अरे पोरांना तुम्ही अभ्यास करायला लावा ना, पोरांना चांगलं शिकवा ना, जागर राहा ना. काय पोरगा होता महाराज, 1 नंबर आणला पोरानं, 1 नंबर. इतका आनंद झाला, गावात नंबर आला, धावतच गेला. आई गावातल्या सरपंचांनी, गावातल्या मुख्याध्यापकांनी माझा सत्कार ठेवलाय. योगीराज बाबाच्या हाताने मला हार घालणार आहेत, माझा सत्कार होणार आहे, मला आनंद होणार आहे. इतका आनंद झाला आईला महाराज. आईला दुसरं काही नसतं महाराज बरं का. आईला पुत्राच्या विजयामध्येच आनंद असतो मायबापाला, दुसरं काय नाही महाराज. इतका आनंद असतो ना मायबापाला. पोरगा आनंदी राहिला की तिचा चेहरा फुललाच महाराज. माझे वडील लवकर गेले बाबा, आणि माझी आई इतकी सुंदर आहे, अजून काहीच होत नाही तिला. का माहिती आहे का, आम्ही दोघं भाऊ एकत्र आहेत ना, तिचा चेहरा प्रफुल्लित आहे महाराज. मी खरं सांग, माय बापाला लेकरं आनंदित लागतात महाराज. पोरगा आनंदी दिसला, पोराचं चांगलं दिसलं की माय बापाचं आयुष्य वाढलं महाराज. लक्षात ठेवा रे,
घरी घेऊन जा, आनंदी राहा, आईच्या समोर चेहरा नाराज करू नका. इतका आनंद झाला, नाचायलाच लागली माय. बाई माझ्या बाळ्यानं नाव केलं, माझा नवरा लवकर गेला पण पोरानं नाव केलं. कुणाकून तरी 10-20 रुपये घेतले आणि गुलाबाचा हार बनवला व आईनं माझ्या लेकराच्या गळ्यात घालते म्हणे. आणि तिला कळालं की संध्याकाळी माझ्या बाळूचा सत्कार ठेवलाय, चौकामध्ये मोठं व्यासपीठ लावलंय, हार आणलेत, त्याच्या गळ्यात हार घालणार आहेत, सन्मान चिन्ह देणार आहेत, त्याला सगळे सत्कारित करणार आहेत. गावाचं नाव केलं पोरानं, शाळाचं नाव केलं, आनंद झाला. म्हणून सगळ्या गावाला आनंद झाला. बाळ्या दुपारच्या वेळेला घरी आला आणि आईला म्हटलं, आई माझा सत्कार जो ठेवलाय ना गावात, याला जाऊ द्या घरी आधी रडणाऱ्याला, त्याच्या आईकडे जाऊन दे त्याला. ही आजी घेऊन आली वाटतं बरं का. आज बाळ्या आला, आई हे आई गावात माझा सत्कार ठेवलाय, तुला एकच माझी विनंती आहे, तेवढं तू माझ्या सत्काराला येऊ नको आहे. आई म्हटली, का रे बाळ्या? म्हटले, तू जर आली ना, ती बघा आंधळीचा मुलगा आला, ती आंधळी आली म्हणतील, डुचकी आली म्हणतील, तुझ्यामुळे मला सरळ चिडवतात आई, तुझ्यामुळे मला लई दिवस चिडवलं, तू यायचं नाही आई. माय म्हटले, अरे बाळ्या मला येऊ दे, तुझं तेवढा 16 पाव दे. आईला काय असतं राजा दुसरं, एकाच डोळ्यानं तेवढा आनंद तर पाव दे मला. नाही आई, तू जर आली नाही मग तुला बोलणारच नाही आई, असं म्हणला. बाळ्या निघून गेला. माय रडायला लागली हो, हातातला हार खाली पडला रडायला. माझ्या बाळ्याचा आनंद पाहता येणार नाही, नाराज झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व्यासपीठ सजलं, तोफा वाजायला लागल्या, ढोल ताशेचे आवाज झाले आणि त्या आईला दम नाही निघाला. बाबा आई तिलाच म्हणतात महाराज, तुम्ही किती सांगा ती ऐकणार नाही, तिला दम नाही निघाला. बाळ्याचा सत्कार सुरू झाला. कोणी माईकवर नाव घेत होतं, कोणी गळ्यामध्ये हार घालत होतं, कोणी शाल घालत होतं, कोणी फेटा बांधत होतं. आणि तेवढ्यामध्ये एका लांबच्या अंधाऱ्या भिंतीजवळ ती माय शाल घेऊन उभी राहिली, लांबून आपल्या बाळ्याला पाहायला लागली, डोळे भरून आले. आणि तेवढ्यात एका मास्तराची नजर गेली आईकडे. ते मास्तर म्हटले, माय एवढा लांबून काय पाहता, तुमचंच लेकरू, या पुढे. थाटात बोलवलं, तिच्याही गळ्यामध्ये हार घातले, चांगलं झालं हे. पण बाळ्याला खूप राग आला. बाळ्या म्हटलं, आईला सांगितलं होतं यायचं नाही, तरी माझी आई आली. इतका नाराज झाला, घर सोडून गेला. 5 महिने गेले, 6 महिने गेले, 1 वर्ष गेला, आला नाही. आईला वाटलं रुसलाय, येईल 8-15 दिवसानं, येईल 2 महिन्यानं. 1 वर्ष गेलं, बाबा काही आला नाही. काठी टेकत काठी टेकत काठी टेकत म्हातारी आंधळी माय रोज गावातल्या पोस्टमनच्या घरी जायची. पोस्टमन, माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का, तो येणार आहे का, रोज विचारायची. पोस्टमनला आपली सवय झाली होती, रोजच विचारते आंधळी माय, हिचा पोरगा काही येत नाही. 3-4 वर्ष गेले बाबा, पोरगा नाही आला. असे खूप मुलं आहेत बरं का, या शिवाजीरावांसारखे फार कमी मुलं आहेत, गेल्यावरही आईवडिलांची आठवण काढतात. अशी मुलं पाहिलेत मी. 5-5 वर्ष झालीत आईला बोलत नाहीत महाराज, 5-5 वर्ष झाले बापाला बोलत नाहीत. ऐका रे, साखरे महाराजाचं कीर्तन आहे, कधी 11 वाज लागले तुम्हाला कळत नाही, इतकं सुंदर मी तुम्हाला सांगतो, घरी घेऊन जा. हो, एका आईसाठी सोहळा आहे, एका बापासाठी कीर्तन आहे. हो, नाही सगळं अभंग होणार, नाही सगळं चिंतन होणार, पण एवढं माझं घरी घेऊन जा. त्यांचे आई वडील नाही राहिले, आपले आई वडील जिवंत आहेत. आपल्या आईवडिलांना ह्या हात द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येत नसेल तर या हातानं उठवा. तुम्ही जिवंतपणे तुमच्या मायबापाची सेवा करावी, म्हणूनच शिवाजीरावने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. दुसरा काही उद्देश नसतो महाराज. हे बाबा नारळी सप्ताह करतात, काही दुसरा उद्देश नाही. तुमच्या कानावरती चांगलं पडावं आणि तुमच्या घरात तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करावी, याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ नाही. विश्वाचा मालक विटेवरती उभा राहिलाय मायबापाच्या सेवेतून, हो, याच्यापेक्षा पुढचा कोणता परमार्थ आहे महाराज. घरी घेऊन जा रे माझं, शिकागडे आहे. 10 वर्ष गेले, बाळ्या काही आला नाही. म्हातारी जीर्ण झाली, थकली, दमली, हो, हैराण झाली. वाट पाहून पाहून तिचे डोळे आसुसून गेले. बाळ्या काही आला नाही. श्वासोश्वास कमी पडायला लागले. मुजरा करून म्हातारी मरून गेली. गावातल्या कोणीतरी चांगल्या पोराने तिची माती केली, त्याचा दुष्क्रियाविधी केला, गंगापूजन केलं. बाळ्या काही आला नाही. माय मरून 5-7 वर्ष झाले, कोणालाच कोणी ध्यानात राहिलं नाही. आता 20 वर्ष होऊन गेले बाबा, कोणीच कोणाला विसरून गेलं होते सगळे. पण 25-30 वर्षानं साहेब झालेला बाळ्या, श्रीमंत झालेला बाळ्या, काहीतरी कामाच्या निमित्तानं आला, तर जिथं आला ते जन्मगाव निघालं. ते घर दिसलं तिथपर्यंत जाळ्या झाल्या होत्या, झाडं वाढली होती, सगळं गवत वाढलेलं होतं. गावामध्ये बाळ्याला कोणी ओळखत नव्हतं. शाळा दिसली, आई आठवली आणि त्याच घराजवळ गेला. त्या जाळ्या बाजूला केल्या, घरामध्ये गेला. बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता.
आणि त्या फोटोच्या शेजारी एक पांढरी चिठ्ठी पडलेली दिसली. काहीतरी कागद आहे, काहीतरी लिहिलेलं आहे. आणि तो कागद हातामध्ये घेतला. जिरजिर झालेला कागद होता बाबा, आणि त्याच्यावरती एक 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं, त्या दिवशी कळालं बाळ्याला. पुढे लिहिलं होतं, बाळू तू माझ्यावर नाराज झालास, मी खरंच तुझ्या सत्काराला यायला नको होतं. खूप तुझी वाट पाहिली बघ मी. आता येशील मग येशील. माझे डोळे वाट पाहून पाहून थकून गेले. आता वाट पाहण्याची सहनशीलता निघून गेली. मी मरून चालले रे बाळ्या. पण जाता जाता तुला एक सांगायचं राहिलं. तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर राहिलं, तेवढं लिहून ठेवते. आलास तू तर तुला वाचायला मिळेल. पुढं लिहिलं होतं, बाळू तू नाराज होऊन निघून गेलास. मी कधीच तुझ्यावर नाराज नाही राजे, माझंच चुकलेलं आहे. फक्त एक सांगायचं, तुम्हाला लहानपणापासून विचारायचं, आई तुला एक डोळा का नाही, आई तू आंधळी का दिसते, आई तू डुचकी का दिसते. मी कधी सांगितलं नाही बाळ्या तुला. ईश्वरानं मला 2ही डोळे दिले होते रे. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा पण मला 2 डोळे होते. माझ्या पोटामध्ये तुझा गर्भ होता. तुझ्या बापाला दारूचं व्यसन लागल्यामुळं, लिव्हर खराब झाल्यामुळं मरून गेला होता. माझ्या पोटात मात्र तुझा अंश होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी मला आनंदाने येऊन सांगितलं, आई तुम्हाला मुलगा झाला आहे, राजसुकुमार आहे, राजबिंडा आहे, फार सुंदर आहे. मला खूप आनंद झाला. माझ्या काठीचा आधार आला, मला जगण्याचा आधार आला. पण एवढ्यावर थांबलं नाही. डॉक्टर म्हटले, आई पोरगा फार सुंदर आहे, पण तुमच्या बाळाला एक डोळा नाही. मी डॉक्टरांना म्हटले, डॉक्टर असं करू नका, माझ्या बायानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. डॉक्टरांनी मला सांगितलं, आई याला एकच पर्याय, या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुमचा डोळा काढून जर तुमच्या बाळाला बसवला तर तुमचा बाळ्या 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला, बाळ्या माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तू लहान असताना, आणि तुला तो डोळा बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागले. आता बाळ्या रडत होता. कळून चुकलं होतं, ज्या डोळ्यानं अभ्यास केला तो माझा नाही, ज्या डोळ्यानं जग फिरलो तो माझा नाही, ज्या डोळ्यानं साहेब झालो तो माझा नाही, तो माझ्या आईचा डोळा आहे. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. आई कधीचीच निघून गेली होती. आपल्या बीड जिल्ह्यात खाली अंबाजोगाई तालुक्यात एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर आहेत. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. ऐका, त्या तात्याराव लहानेंना विचारा, ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांच्या आईने 1 किडनी दिली त्यांना. आजही डॉक्टर जिवंत आहेत, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झाले. 1 लाख लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन फ्री केले महाराज. ऐका रे, आईनं किडनी दिली नसती बाबा तर कुठून जगले असते. अरे तुमचा डोळा खराब झाला तर डोळा देणारी आई आहे, किडनी खराब झाली किडनी देणारी आई आहे. तुमची नस, माझ्या हातातली शिर खराब झालेली आहे, माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, आईनं दिली महाराज. या जगामध्ये कोणी नाही गड्या, या जगामध्ये फक्त आई आहे. सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है सबसे बड़ी है से बड़ा कर कोई नहीं है. हे माँ, 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 माँ से बड़ माँ
माळ. आईच्या कथा सांगता सांगता 11 वाजले. कधी 11 वाजले आपल्याला कळालं नाही. अजून पहिलंच चरण चालू आहे. वेळ आपला संपलेला आहे. मला एवढंच सांगायचं, आईसारखं कोणी नाही महाराज. किडनी देते तसं आमच्या संप्रदायाची आई ज्ञानोबाराय आहेत. आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, आम्हाला कीर्तनकार बनवलं, रेडा बोलवला, भिंत चालवली, आमच्यासारखे रेडे बोलवले. ज्ञानोबारायांचा 750वा जन्मदिवस आहे बरं का या कालखंडात. आता 3 तारखेपासून आळंदीला मोठा सप्ताह आहे, भव्य दिव्य सोहळा आहे. मोदी येणार आहेत, मोदी या सप्ताहाला. त्याचं कारण का, माऊलीचा 750वा जन्मदिवस आहे. इतका गोड सोहळा आहे. महाराष्ट्रभर माऊलीचं चरित्र. अक्रूर महाराज साखरे नाव टाका यूट्यूबला. माझे 200 कीर्तन आहे, रोज 2 कीर्तन आहे. बघा पुढच्या वर्षीची 2026ची रात्र माझी रिकामी नाही महाराज. आता तुमचं कीर्तन करून मला साताऱ्याला ते प्रदीप महाराजांकडे कीर्तन आहे, नलावडे बाबांकडे. रोज 2 कीर्तन आहे. तो शिवाजी महाराज सांगतो, संत कथा सांगतो, रामकथा सांगतो. रोज 2-2 कीर्तन करतो. आपली वेळ संपली. तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी दिले, सगळ्या वैष्णवाला एकत्रित केलं. चोखोबाराय काय, गोरोबा काका काय, नामदेवराय काय, मेळविली मांदी वैष्णवांची, पंढरीची वारी सुरू केली. ज्ञानोबाराने उपकार केला. आणि ज्ञानोबाराय ज्या दिवशी समाधीला बसले, सगळं जग रडायला लागलं. बघा आज आमचा हा शिवाजीराव आई वडिलांसाठी अश्रू डोळ्यामध्ये आणतो, कीर्तन ठेवतो. तसं ज्ञानोबाराय बसल्यानंतर बांधिल्या पेंदीचा सुटला से आ, तृणरानू माळा पांगले से, माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ही संकटे आली नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ रडतायत. साधू रडतो बरं. बाबा मागाशी रडत होते, आईची आठवण आली महाराज. लक्षात ठेवा. का साधू रडतात महाराज. निवृत्तीनाथ रडायला लागले, ज्ञानोबाराय चालले, सोपान काका रडायला लागले, मुक्ताबाई रडायला लागली, नामदेवराय रडायला लागले. आणि हे रडता रडता आपल्या 11 वाजल्यामुळं देव सुद्धा रडायला लागला. आणि रडणाऱ्या देवाला रुक्मिणी मातेने विचारलं, देवा का रडता हो? तुम्ही तर कर्तुम आहात, कर्तुम अन्यथा कर्तुम, विश्वाचे मालक, का रडता? त्यावेळेला भगवान म्हणतात, देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो हात येईल टाळी वैकुंठ भोवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा. याची निकुळ पवित्रा, याची निदर्शनी होती. पंढरीहुनी हे सोपे, जनाची हरावया पापे. कळी काळ कोपलिया कोपे. एक एक शब्द ऐकला रुक्मिणी मातेने. रुक्मिणी माता सुद्धा रडायला लागली. आणि रडणारी रुक्मिणी माता म्हटली, मग देवा या माऊलीनं जगावर उपकार केला. या ज्ञानराजांनी कीर्तनकार घडवले. या ज्ञानराजांनी त्यांच्या नावामध्ये लोकांना ऐश्वर्य दिलं. या ज्ञानराजांनी चोखोबारायवर कृपा केली, महार समाजावर कृपा केली, रेड्यावर कृपा केली, जगावर कृपा केली. या माऊलीला सगळे धन्य म्हणतात. मी या माऊलीला नाही धन्यता देणार. धन्य धन्य जयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता. दयाची धन्य माता पिता, दयाची धन्य माता पिता, दयाची धन्य माता पिता.
धन्य माता पिता तयाची आहे. जो जागी आहे त्याचे माता पिता धन्य. कुठं जागं राहायचं ते पण सांगितलं आणि कुणाचे माता पिता धन्य ते पण सांगितलं. आता त्याच्या पुढं काय होतंय, पुढं इकडं आल्यावर आता बाबा बोलवतीलच मला, पुन्हा राहिलेले अभंग देऊ आता. खरंच वेळ संपली, बाबा आलेले आहेत, वेळेमध्ये संपलं पाहिजे. मलाही सकाळी कीर्तन आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. असंच प्रेम करा या परिवारावर. बघा आपल्या गावातला एक व्यक्ती चांगला झाला, मुलांना शिकवणारा झाला, गरीब कुटुंबातले मायबाप, साध्या समाजातले मायबाप, कष्ट करून पोरगा घडवला, खाण्याची पंचायत होती महाराज, असा आज 100 लोकांचा संसार चालवणारा झाला. हो मला खूप आनंद वाटला. वा मी रोज कीर्तन करतो. आत्ता माझ्या घरी मोठा कार्यक्रम केला मी 1 तारखेला. बाबांना बोलवतो पण ते नेमका बाबाचा सप्ताह येतो त्याच्यात बरं का. दरवर्षीच तसं होतं आहे. आता मलाच तारीख बदलावं लागेल आता ते, नाही तर बाबांना मी बोलवणारच. मोठा सप्ताह करतो मी घरी 1 दिवसाचा. त्याच्या पुढच्या वर्षी 12व्या वर्षी मोठा 8 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. मोठा कार्यक्रम करतो, गोरगरिबांची मदत करतो. यावर्षी 2 लाख रुपये मी गरीब मुलांना वाटले. गरीब मुलांना, जे गरीब मुलं आहेत, आई वडील नाही, माझं काम आहे ते मी सांगू नाही, पण आता सांगण्याची गरज आली. लोकांना वाटतं पैशाचं काय करतात लोक, महाराज लोक, म्हणून सांगावं लागतं. नाही तर सांगत नाही मी कधी. सैनिकाचं काम करतो, हे काम केलं पाहिजे आणि तुम्ही चांगलं काम करताय. मी पण एक सामाजिक काम करणारा महाराज आहे, पण आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि सगळ्या गावाला विनंती करतो, बाबांना मात्र जीवाच्या पेक्षा जास्त सांभाळायचं. फार जीवापेक्षा आपल्यातलं क्षण आयुष्य बाजूला काढलं पाहिजे देवानं आणि आमच्या बाबांना मिळालं पाहिजे. गडाचा विकास, त्याच्या खालच्या गावाचा विकास, आध्यात्मिक उन्नती होत असते. पोरं गडावर गेले की माळकरी होतात, व्यसनाच्या बाजूला जातात. गड कशासाठी पाहिजे? गडाच्या खालची गावं किती चांगली आहेत, दारू पिणारी पोरं बाजूला जातात, व्यसनाच्या बाजूला जातात, म्हणून गड टिकला पाहिजे. बाबा खूप तुम्हाला आमचे शुभेच्छा आहेत, तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे. बाबा महात्मे संन्यासी आहेत. बाबा जीवन त्यांनी ब्रह्मचारी जगलं आणि आपल्या सगळ्या गावाला, परिसराला आध्यात्मिक दृष्टीनं मोठं बलाढ्य बनवलं. वेळात वेळ काढून त्यांना वेळ नसतो महाराज, पण तरीसुद्धा बाबा आज आपल्या कार्यक्रमाला आले. बाबांना माझा साष्टांग प्रणिपात. खरं तर आता ही सगळी गायक वादक इतकी गोड आहेत ना महाराज, 2 तास आपण त्यांचं भजन ऐकलं. हे तुळशीराम महाराजाचं मी बसून ऐकतो महाराज. हे आमचे काका महाराजाचा आवाज किती गोड आहे महाराज, हे सहजच लपक आहे त्यांच्या आवाजात. आमचा बळीराम महाराज खूप गोड वाजवतो. माऊली महाराज तुमचं तर मी अद्भुतच पाहिलं. गणेश महाराज बिले सॉफ्ट वाजवणार आहे. असं सगळ्यांना धन्यवाद आणि शिवाजीरावांना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. अजून तुमच्या 2-4 शाळा हो, भरपूर पैसे मिळो. 100च काय 1000 लोक तुमच्या हाताखाली पोट भरण्यासाठी निघो. दगडी शहाजनपूरच्या तुम्हाला शुभेच्छा. कीर्तन घरी घेऊन जात. विठ्ठल जय जय.